तर खूपच दुर्गम आहे. हे विचित्र पावलांचे ठसे कुणाचे आहेत? ही पदचिन्ह राक्षसी ताडकाची आहे. ताडका? होय, जय घोष जय. या वना प्रदेशावर ताडकेचा अधिकार आहे. या स्थानावरून कुणीही प्राणी जिवंत परत जाऊ शकत नाही. कधी काळी हे स्थान एक समृद्ध शालीन जनपद होतं. कलद आणि कलुष नावांची दोन सुंदर नगरं इथं वसली होती. अगस्त्य मुनीच्या शापामुळे राक्षसी झालेली ताडका आणि त्याचा पुत्र मारीच यांच्या विनाश लीलांनी ही नगरे उजाड झाली. त्या पापिणीमध्ये 1000 हत्तीचं बळ आहे. सावधान राहा, हेच ते ताडकारण. ती इथेच कुठेतरी लपली असेल. ती मोठी मायावी आहे, कोणतेही रूप धारण करून येऊ शकते. म्हणून सावधान. समय नष्ट करू नको. रात्रीच्या समयाला यांची मायावी शक्ती आता आम्ही आपल्या आज्ञेचं पालन करून त्या दुष्टेची जीवन लीला समाप्त करून टाकतो. आणि मारी त्यांचाही वध कर. तुझा विजय असो. तिन्ही लोकात तुझ्याशिवाय कोणीही ताडकेला मारू शकत नाही. आता आम्हाला विश्वास आहे की तू या जगत कल्याणाच्या निमित्ताने या भूतलावर आलाय. याकरिता तुझ्यावर प्रसन्न हो. आज मी तुला अशी दिव्य अस्त्र प्रदान करू जी तिन्ही लोकात आमच्याशिवाय कोणाकडेही नाही. महापुरुषाच्या वाट्याला जे दुःख, परीक्षा आणि क्लेश येतात तशी वेदना कोणी कधी स्वतःसाठी मागत नाही. महानतेची किंमत म्हणजे यातना. जो आपल्या जनतेला संकटातून वाचवतो, तारतो, तोच खरा राजा असतो. जो दुष्कृत्यावर प्रहार करून दुष्टांचा नाश करतो त्यालाच खरा मान मिळतो. जो आपल्या कर्तव्याशी निष्ठावान असतो त्यालाच खरा मान मिळतो. लोकोत्तराना अशा यातना, लोकोत्तराना अशा यातना.